हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे सॅटरडे आणि मी आत्ता आली आहे बाहेर. तर आज आहे उपवास, त्यामुळे म्हणलं आज संध्याकाळी डिनरला छोले आणि चपाती किंवा पुरी वगैरे बनवावी. तर छोले घरात नाही आहेत म्हणून मी आत्ता चालली आहे ग्रोसरी स्टोअरमध्ये छोले घ्यायला, म्हणजे चणे घ्यायला. तर आज बघा आमच्याकडे ऊन जरा कमीच आहे, कारण टेम्परेचर आहे जास्त 30-32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. इंडियापेक्षा कमी आहे, त्यामुळे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. इंडियन लोकांना जास्त टेम्परेचरची सवय असते, त्यामुळे हे टेम्परेचर आपल्यासाठी खूप नॉर्मल आहे. तर आज कसं ऊन पण आहेच, पण थोडंसं कमी आहे, कारण आभाळ वगैरे जास्त येते, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल ऊन खूपच कमी दिसतं आहे. तर म्हटलं आज संध्याकाळी छोले बनवायचे आहेत, तर चणे घेऊन येऊया म्हणून मी आता बाहेर पडले. तर आज उद्या 2 दिवस सुट्टी असते इथे सॅटर्डे संडेला. मिस्टरांना दुसरं काम आहे म्हणून ते आज माझ्यासोबत आले नाहीत, नाही तर सॅटर्डेला आम्ही जास्त करून दोघं सोबत जातो, ऑशनला जातो. पण आज त्यांना वर्किंग होतं आणि लेट पण झाला आणि इथून आम्हाला ऑशन जास्त लांब पडतं, त्यामुळे आम्ही ऑशनला न जाता म्हटलं मी त्यांना इथूनच मी जवळूनच ग्रोसरी स्टोअरमधून चणे घेऊन येते. तर आपण आता जाऊया ग्रोसरी स्टोअरमध्ये. तर आयडीमध्ये जाणार आहे आणि चला मग थोडीशी माझ्यासोबतसुद्धा शॉपिंग करा. तर हे बघा, थोडं थोडंसं आभाळ येतं आहे आणि ऊन पण बऱ्यापैकी कमीच आहे, म्हणजे खूपच कमी आहे. एकदम असं पावसाचं वातावरण झालं आहे, पाऊस पण दिलेला आहे आता काही दिवसातच. तर इथे वातावरण असं अधूनमधून चेंज होत राहतं. तर समोर बघा V-मार्ट आहे. इथे ना मला काही दिवसापूर्वी समजलं की इथे इंडियन सामान पण मिळतं म्हणून. सगळं नाही मिळत, पण काही गोष्टी मिळतात, म्हणजे आपल्याला जर अर्जंटमध्ये जर पाहिजे असतील तर काही गोष्टी तिथे मिळून जातात. आणि बाकी बऱ्यापैकी सामान तर मी इंडियन स्टोअरमधूनच घेते, जे आपले इंडियन सामान वगैरे असतं ते. तर हे तुम्हाला दिसत असेल, असे रस्त्याकडेला खूप छान अशी झाडं आहेत, एकसारखी एक लेवलमध्ये आहेत, त्यामुळे रस्त्यानं चालताना पण ऊन कमीच लागतं. तर आता इकडे जाणार आहोत. तर मी आता दूध पण घेतलेलं आहे आणि मला घ्यायचा आहे पास्ता. तर इथे आहेत बघा, सगळे पास्ता आहेत, एक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर असे सुद्धा आहेत शेव प्रकारचे, आणि हे असे छोटे छोटे कट केलेले आहेत. तर इथे सुद्धा खाली आहेत बघा. तर आपण हा घेऊया एक पॅकेट. इथे फ्रूट्स पण आहेत बघा, आणि मला फ्रूट्समध्ये काय भेटलं तुम्हाला दाखवते. तर हे द्राक्ष आहेत बघा, जे आपल्या नाशिकवरून आलेले आहेत. तर मला ते दिसत असेल बघा, नाशिकवरून. तर नाशिक आपल्या जिल्हा द्राक्षांसाठी खूप फेमस आहे. तर हे असे अर्धा किलोचं पॅक आहे. तर याची प्राईस आहे बघा 2.29, म्हणजे 230ला अर्धा किलो मिळतात. तर मी कालच घेऊन गेले होते, त्यामुळे आज काही घेत नाही आहे. आणि पुढे बघूया अजून आपण काय काय भेटतं आहे. तर ते ऑरेंजच आहेत बघा, छोटेवाले. हे साधारणपणे काहीतरी 1 किलो आहेत, 2.19ला. तर हे बघा, इथे टोमॅटोसुद्धा आहेत आता, आणि एकदम फ्रेश आणि लाल कलरचे आहेत. एकदम खूप छान, म्हणजे छान आहेत. तर मला घ्यायची नव्हती, पण मी ॲक्च्युली घेते आता थोडीशी. आणि पुढचं अजून बघूया काय काय. तर वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो आहेत बघा. तर हे बघा, टोमॅटो आपल्याकडे असे भेटत नाहीत. तर मी आता थोडीशी ग्रोसरी घेतली आणि आले बाहेर. आता चालले घरी. तर वॉरच्या आधी ना कांदे साधारणपणे ना 2 युरोला किलो भेटत होते, पण आता 2.79 युरोला किलो झालेले आहेत. इंडियामध्ये शेतकऱ्यांचे कांदे असेच खराब होऊन चाललेत, पण इथे कांद्यांचा दर काही कमी नाही झाला. कांदे उलट जास्तच वाढलेले आहेत, महाग झालेले आहेत. तर चला आता ग्रोसरी घेतले. आता पुढचा ब्लॉग आपण डिनरची तयारी करताना, जेवण बनवताना कंटिन्यू करूयात. तर मी आता छोले भिजत घातलेले आहेत थोडेसे, आणि आत्ता 6 वाजलेले आहेत 4. तर 1-1.5 तासाने चांगले भिजतील, नंतर कुकरला लावल्यावर चांगले आणखी शिजतील. तर याला आता साईडला ठेवूया. गरम पाण्यातच भिजत घातलेले आहेत लवकर भिजावे म्हणून. तर मी साईडला ठेवून देते.
काही दिवसापूर्वी ना आमच्या गॅलरीमध्ये पुदिना लावला होता. एक छोटी कुंडी होती माझ्याकडे. तर मी इंडियन स्टोअरमधून जे पुदिना आणलं होतं ना, तर त्याच्या अशा बघा काटक्या लावले होते. म्हणजे छोटेसे देठ असतात ना, ते लावले होते. हे बघा, हे असे देठ लावले होते. तर तो आता चांगला फुटून आलेला आहे. तर मला बिर्याणीला ना प्रत्येक संडेला ना असा नॉर्मली उगवतो. प्रत्येक संडेला भेटतो मला. आणि असा छोटा छोटा पण फुटायला तर सुरुवात झालेली आहे. तर आता याला पाणी घालायचं होतं. पाण्याची खरं गरज नसते, कारण पाऊस असतो अधूनमधून. पण आता काही दिवसापासून ऊन आहे कडक, त्यामुळे थोडंसं पाणी अधूनमधून मी घालत असते. तर आता उद्या बिर्याणी बनवायची म्हटल्यावरती बिर्याणी पुरता तयार झालेला आहे बघा. त्यामुळे मी आता इंडियन स्टोअरमधून पुदिना आणत नाही. तर हे बघा, आता गॅलरीमध्ये पण आता कोणी सध्या दिसत नाही आहे, कारण सगळ्यांच्या आता गॅलरीमध्ये ऊन आलेलं आहे. सगळ्यांचे टेबल दिसतात बाहेर. ऊन असलं की बसत नाहीत, ऊन गेलं की सगळे बाहेर येतात, कारण आता कडक ऊन लागतं ना, त्यामुळे कोण बसत नाही. आणि इकडे पण बघा किती छान आता असे झाडांना पालवी फुटले. भीती वाटते खरं आतमध्ये आता जायला जंगलात त्या. एक दाखवते. तर हे बघा, आमच्या गॅलरीचे जे काच आहे त्याच्यावरती चिमण्यांनी काय केलेलं आहे. मी सारखे दोन चार दिवसाला धुत असते, तरीसुद्धा सतत ह्या चिमण्या इथे बसत असतात आणि गोंधळ चालू असतो त्यांचा. इथे वरती एक बसत असतात अशा भिंतीवरती, आणि परत इथे येऊन बसतात. त्यामुळे इतकी घाण करतात ना की बस, किती पण धुतलं तरी पण हे आहेच. ते 5:30. आणि हे बघा, आता आपले छोले पण चांगले भिजलेले आहेत. तर एक दीड तास चांगले भिजून घेतलेले आहेत. आता हे कुकरला लावते. थोडंसं पाणी ॲड करूया. तर मी एवढं पाणी घातलेलं आहे ते पूर्ण पाण्यामध्ये बुडेपर्यंत. आणि याच्यामध्ये ना काही मसाले टाकूया, खडे मसाले. तर मी याच्यामध्ये ना एक तमालपत्र टाकलेलं आहे, दालचिनी, लवंग, मिरे आणि चक्री फूल असतं ना ते टाकलेलं आहे. मीठ सुद्धा याच्यामध्ये आपण टाकू शकतो, पण कधी कधी नंतर टाकलं तरी पण चालतं. पण मी बेसिकली ना याच्यामध्येच टाकून घेते, म्हणजे चांगली टेस्ट येते. नाव ऐकलंय पण पाहिलंय की नाही माहिती. हॅलो. तर आत्ता संध्याकाळचं आम्ही जेवण केलेलं आहे. छान असं उपवास सोडला, छोले चपाती भात बनवलेला उपवास सोडण्यासाठी. आणि आता जेवण करून आम्ही बाहेर आलो आहे वॉकला. तर मी तुम्हाला नेहमी दाखवते की मी जंगलाच्या इथे आम्ही वॉकला येतो, तिथे वॉक करण्यासाठी छान असं बनवलेलं आहे. तर आम्ही आत्ता जिथे गवत कट केलेलं आहे ना, तिथे आतमध्ये चालायला आलो आहे. तर इथे नॉर्मली काय करतात ना, हे पाठीमागं गवत दिसते ना, तसं मी आत्ता इथे उभे आहे तिथे तसं गवत होतं. तर आता इथल्या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की हे गवत पूर्णपणे कट करून ना ते स्टोअर करून ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा स्नो चालू होतं ना, तेव्हा ते गायांना उपयोगी पडतं, तर त्यासाठी स्टोअर करतात. आपल्याकडे जशी पिकं घेतात ना, गहू ज्वारी किंवा मका वगैरे अशी पिकं घेतात, तशी इथं गवताची सुद्धा पीक घेतलं जातं. कारण इथे जास्त करून दुसऱ्या कोणत्या ह्याचं पीक घेतलं जात नाही. पण इथं गवत आहे ना, ह्याच्यासाठी आवर्जून पीक घेतलं जातं. तर हे तुम्हाला दिसत असेल, तर हे गवत तुम्हाला असं वाटत असेल की असंच उगवून आलेलं आहे, तर हे असं नसतं. इथे ऑलरेडी बी टाकलेलं असतं. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की जेव्हा आपलं गवताचं जे मुळे असते ते एकदा जमिनीत राहिली की त्याला नंतर ते आणखीन जास्त गवत फुटत येतं. तर तसंच आहे इथे. तर मी आता तिथेच आहे आणि तुम्हाला आता दाखवते मी इथे. एवढा मोठा भाग आहे. आत्ता 2 दिवसापूर्वीच हे शेतकऱ्याने पूर्ण कट करून ना स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते.
तर तुम्ही हे बघू शकता, एवढं मोठं आहे ना, हे खूप जास्त मोठं आहे आणि तुम्हाला इथे कुठे बांध दिसणार नाही. हे सगळं गवत आत्ता रिसेंटली कट केलेलं आहे आणि अजून हे बघा इकडे गवत आहे, हे दिसत असेल. तर हे पण काही दिवसांनी आता ते कट करतील, तेव्हा ही पूर्ण जागा अशी रिकामी होईल. आणि काही दिवसापूर्वीच ना आम्हाला हे झाड आहेत नाही, ते कोल्हा दिसला होता. ते जेव्हा असं गवत कट करून ठेवलं होतं ते, तर त्या झाडाच्या गवताच्या आडला ना तो कोल्हा होता. तर आम्हाला तो दिसला. मोबाईलमध्ये आम्ही कॅप्चर पण केलेला आहे. इकडे पण गवत आहे बघा. नॉर्मली आम्ही इकडे आतमध्ये चालत जातो, पण आज इकडे मोकळं होतं त्यामुळे इकडे सहज चालायला आलो. म्हटलं तुम्हालाही शेअर करूयात. तर हे बघा, हे जे तुम्हाला समोर दिसतंय ना, ते आपल्याकडे करतात बघा. शेतात जेव्हा पक्षी बसतात ना, तेव्हा ते घालवण्यासाठी असं बनवतात. तसं इथं ते बनवलेलं आहे. त्याला शिडी वगैरे अशी केलेली आहे वरती. तर हे बघा असं दिसतंय. तर आज मी फायनली खूप आत आलेली आहे आणि इकडे बघा शेती केलेली आहे, पण इथे खूप जास्त गवत आहे त्यामुळे तिकडे जाता येणार नाही. तर हे जे समोर आहे ना पुढे, इकडे सगळी शेती आहे आणि इकडे घरं दिसतात बघा. तर जाऊयात बाहेर आता दुसरीकडे थोडंसं चालायला. तर आता आम्ही भरपूर चालून आलेलो आहोत. एक अर्धा तास झाला असेल. 8ला बाहेर पडलो होतो, आता 8:30 झालेले आहेत. मस्त असं छान चालून आलो आणि आता घरी चाललो आहे. आणि आता दिवस पण मोठा असतो, 10ला दिवस जातो पूर्ण, त्यामुळे छान वाटतं आता. आणि ऊन पण असतं. आज जरा कसं आभाळ आलेला आहे त्यामुळे ऊन दिसत नाही आहे, कारण आज संध्याकाळी पाऊस दिलेला आहे. तर इकडे बघा तुम्हाला दिसत असेल, सूर्य थोडासा दिसतोय पण जास्त ऊन नाही आहे. आता खूप जास्त ऊन असतं 8 वाजता पण संध्याकाळच्या. तर चला जाऊया आणि भेटू लवकरच अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.